नितेश राणे हा भारतीय जनता तमाशा पार्टीचा गणपत पाटील, जिथे दिसेल तिथे चपलीने चोपा उबाटा गटाचे सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख संजय विभूते यांचा घणाघात। भारतीय जनता पार्टी ही तमाशा पार्टी आहे, त्यामधील नितेश राणे हा गणपत पाटील आहे आणि त्याला कधी कुठे काय बोलावं हे समजत नसेल तर महाराष्ट्रातील जनतेनं या नितेश राणेला दिसेल तिथे चपलीने चोप दिला पाहिजे अशी मागणी असल्याचं उबाटा गटाचे सांगली जिल्हा शिवसेना प्रमुख संजय विभूते यांनी नितेश राणे यांच्यावर आरोप केलेले आहेत। भारतीय जनता पार्टीचे एक आमदार नितेश राणे यांनी लव जिहाद बद्दल काल अतिशय घृणास्पद आणि या महाराष्ट्रामध्ये जे गुन्ह्या गोविंदाने नांदणारे जे प्रत्येक समाज आहेत त्या प्रत्येक समाजामध्ये द्वेष निर्माण करण्यासारखं वक्तव्य केलेलं आहे। खरं म्हणायला गेलं तर भारतीय जनता पार्टी ही तमाशा पार्टी आहे आणि या तमाशा पार्टीतला नितेश राणे हा गणपत पाटील आहे। त्याला कधी कुठं काय बोलावं हे जर समजत नसेल तर मला वाटतं आता या महाराष्ट्रातल्या जनतेने भारतीय जनता पार्टीच्या अशा पद्धतीनं वक्तव्य करणाऱ्या नेत्यांना दिसल तिथं चपलीनं चोप दिला पाहिजे अशी आमची मागणी आहे। एक तो रवी राणा, तो हिजडा छक्का बायकोच्या पदराआड लपून या ठिकाणी महाराष्ट्रातल्या नेत्यांच्यावर उद्धवजींच्यावर टीका करतो, वडेट्टीवार साहेबांच्यावर टीका करतो। अरे तुझी लायकी काय? त्या नितेश राणेची लायकी काय? उठ की सूट उद्धव साहेबांच्यावर टीका सूर्यावर थुंकण्यासारखा प्रकार जर करत असेल तर मला वाटतं या ठिकाणी नितेश राणेला येणाऱ्या काळामध्ये या महाराष्ट्रातली जनता धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही। या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मी देवेंद्र फडणवीसच्या जवळचा, मी देवेंद्र फडणवीसची किती लाळ घोटतोय, किती लाळ चाटतोय हे दाखवण्याचा प्रकार म्हणजे नितेश राणेंनी केलेलं टीकास्त्र आहे। पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुला इथं बदली करतो, तुला तिथे बदली करतो। अरे तुमच्या बापाची जागीरदार आहे का? मला वाटते कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांनी सुद्धा हे खपवून घेतलं नाही पाहिजे। अरे सत्तेची मस्ती ह्या नितेश राणेला आलेली आहे। 2 महिने फक्त माझं सर्व IAS IPS अधिकाऱ्यांना सांगणं आहे, फक्त 2 महिने कळ सोसा आणि या भारतीय जनता पार्टीच्या ज्या नेत्यांनी या ठिकाणी सत्तेचा दुरुपयोग करून तुमच्यावर खालच्या भाषेत टीका केली त्याचा सर्व हिशोब एका वहीवर लिहून ठेवा। येणाऱ्या काळामध्ये 2 महिन्यामध्ये उद्धवजी ठाकरेंच्या नेतृत्वाखाली या महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे। त्यावेळेला या 1.5 फुट्याला या महाविकास आघाडीच्या सरकारच्या वतीनं ताणून धरून जेलमध्ये टाकल्याशिवाय महाविकास आघाडीचं सरकार गप्प बसणार नाही, एवढाच इशारा निमित्तानं देतो। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली।